सो हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप सर्व ठीक असणार. तर मी आज तुमच्यासोबत सकाळचं रुटीन शेअर करते. तर सकाळी उठल्या माझं चालू होतं ब्रश करायचं आणि करून घ्यायचं. म्हणजे मी ब्रश करत होती, माझी कॉपी माझा चंबू करत होता आणि त्याची कॉपी माझी माई करत होती. तर आमचं तिघांचं असं चालू असते. मला यांच्या मागे पर्सनली त्यांचं दात घासायला लागत नाही. त्यांना ब्रश कोलगेट लावून देते आणि बोलते तुम्ही मी करते असं करा. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता करायला बसतो. तर मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्ही असं कमी वेळात असतो की आमची फॅमिली एकत्र. असं कधी कधी होते की आम्ही सगळी फॅमिली एकत्र जेवायला, सगळी म्हणजे यांचे पप्पा म्हणजे छोटीशी फॅमिली एकत्र. तर कालच्या व्हिडिओमध्ये बसलेले आम्ही सगळी एकत्र जेवायला, नाश्ता करायला. पण आज नाही, आज आम्हीच होतो नाश्ता करायला. चला नाश्ता करून झाला मग मी माझ्या दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागते. तुम्हाला असं वाटत असेल की हा यांना नाश्ता करून दिला तर हिची पोरं मस्त खेळत असतील. अजिबात नाही. ह्याला होमवर्क दिला ते पण तो 10 वेळा विचारत येतो मग ह्याचं काय करायचं त्याचं काय करायचं. आणि माझी माहिती तर एकदम उन्हामध्ये बाहेरच गेलेली आहे. तोपर्यंत मी वालत घातलेले कपडे घडी करून ठेवू आणि त्याच्यामध्ये मी तिला आवाज पण मारतोय तू ये एवढ्या उन्हामध्ये काय करते. पण आमच्या माईला मैत्रीण भेटलेली, तिच्यासोबत ती उन्हामध्ये इकडे तिकडे पूर्ण गल्लीमध्ये फिरवते. तुम्ही ऊन पण बघा, बापरे एवढं कडवलं की बाहेर बघायचं पण इच्छा होत नाही. तिथं काय आवाज मारून पण येतच नव्हती. तोपर्यंत माझं जेवण पण झालं आणि दुपारच्या जेवणामध्ये आज साधंच बनवलं, म्हणजे डाळ आणि भात मिळून जेवण तर झालेलं. पण किचन मधलं जे मेन काम असते म्हणजे भांडी घासायची ती तशीच पडली होती. मी मला लागले भांडी घासायला, तेवढ्यात छोटी आलेली की काकी बघा मला. आता तिला बघणार म्हणे मी बघत होते. मी काय झालं तर बोलते आज आंबेडकर जयंती आहे तर मी तिकडे जाईल. तिला मी विश केली आणि बघा किती सुंदर दिसत होती आणि तिने मेहंदी पण लावून घेतली आणि ती बोलत होती आज मी खेळायला नाही, मी चालली आंबेडकर जयंती सेलिब्रेशन करायला. चला छोटी तर निघून गेली. नंतर मी मंगूला घरामध्ये घेतलं, म्हणजे माहीला घरामध्ये, आणि तिला राग आलेला, एवढा राग आलेला ना का ती एकदम ती बोलत होती माझ्यावर तिची पाय बघा किती घाण झाले. तिला दाखवत होती, ती मला मारत होती आणि तिला राग आलता. आणि तिला मी एका लालचमध्ये घरी घेतले आणि ती एका लालचमुळेच घरी आले. ते म्हणजे मी तिला फ्रीजमध्ये ठेवलेलं हे पेप्सी दाखवले, त्यामध्ये ती आले. आता दोघांना पेप्सी दिली ना तर दोघं एकदम खुश झाले आणि घरामध्ये बसून राहिले. पण त्याच्यामध्ये पण ती शांती नाही राहिली. पेप्सी पिऊन झाले ना का तिची आता नवीन डिमांड म्हणजे आता तिला लवकरात लवकर आंघोळ करून घ्यायची. यांची गाय पण मी कसं करणार प्रॉपर. मी तिला ते समजले तुला आंघोळ करायची ना, यांचे पप्पा घरी नसतात ना तेव्हा हे एवढे मला हैराण करताना पूर्ण अत्याचारासारखी वेळ येते माझ्यावर. मला एवढा वर अत्याचार करते यांना सगळं लवकरात लवकर. आणि यांचे पप्पा आले ना काय असं काहीच करत नाही. आणि यांचे पप्पा बोलतात काय माझी पोरं तुला हैराण करतात, जाऊ दे. यांना आंघोळ करून घेतला, मी पण आंघोळ करून. गरमी एवढी वाढली ना की असं वाटतच नाही आंघोळ पण केली. सर्व माझी घरातली कामं वगैरे सर्व झाले. दुपार झाले, दुपारचे 2-2:30 वाजले तरी या माणसाचा काय अता पत्ता नाहीये. फोन केल्यावर बोलतो की हा येतो पण काय अजून आलाय. वाट बघून बघून खरं सांगते ना आजच खूप कंटाळा. आज पहिल्यांदाच झाले की एवढा उशीर केला. आणि घर दरवाजा उघडला ना की आमच्या माईचं परत ते चालू होते की बाहेर निघायचे. चला जाऊ दे, हिला तर असंच होते. असाच असतो माझा दुपारचा आजचा दिवस सध्या असाच गेला. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.